नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहोत आता बीचवरती आंघोळीसाठी. ठीक आहे, खूप मजा करणार आहे, खूप एन्जॉय करणार आहे. सगळ्यांना प्रश्न पडतो ना बऱ्याच जणांना की आम्ही सारखे काय येतो गावाला. त्याचं कारण आहे, त्याचं हे कारण आहे, रिलॅक्स होतं, एन्जॉय होतं, सगळं काही होतं. तुमचं गावाचं असेल तर तुम्हालाही यायला आवडेल ना. पाणी स्वच्छ आहे, एवढं तरी स्वच्छ आहे की खालचा तळ दिसतोय. ठीक आहे, पर्यटक आहेत. सकाळी सकाळी 8 वाजलेले आहेत आणि 8 वाजता आपण आलेलो आहे आंघोळीसाठी. 8 वाजले असले तरीसुद्धा इथे पर्यटक आहेत. मला वाटलं की नसतील, कारण की एवढ्या सकाळी कोण येणार. संध्याकाळी शक्यतो पर्यटक येतात इथे जास्ती करून. खूप मजा येते आणि खूप एन्जॉय करतो आम्ही लोक इथे. संस्कृती हिला पाण्यात जायची खूप भीती वाटते आणि पाण्यात जायची मजा पण येते. इकडं बघ, इकडं बघ. आणि मी सांगते याच्यावरती बस 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 संस्कृती, बस बस बस. असं बसून राहायचं. बस संस्कृती बस. वेद गेला पाण्यामध्ये आतमध्ये एकदम. मजा येते वेदला खूप. आणि संस्कृतीचं चालू झालं की मला उचला उचला. मला भीती वाटते. बघा, पायाखालून वाळू सगळी हलून जाते. पाण्याची क्लिअरिटी खूप आहे. घाण पाणी असं नाही आहे. ही जी आहे ती वाळू आहे. जशी लाट आहे तशी वाळू हलते आणि लगेचच पाणी सेटल डाऊन होतं, वाळू खाली बसते. हे बघा, लगेच पाणी नितळ होतं. आपल्या वसई साईडला, मुंबई साईडला पाणी फारच खराब असतं आणि जवळपास नाही म्हटलं तरी खूपच खराब असं की तिथली वाळूसुद्धा सोनेरी किंवा पिवळी अशी नसून तिथली वाळू जवळपास निळी निळी असते, किंवा निळी म्हणण्यापेक्षा काळी असते म्हटलं तरी चालेल. एक लाट आली संस्कृती. चल आतमध्ये जाऊया. इकडे बघा सगळ्यांनी. लाटा चांगल्या मोठ्या मोठ्या येतात. इकडं
डॉग पण पाण्यात आंघोळ करायला आलाय समुद्राच्या. चला तर मित्रांनो, तुम्हाला आता बाय करतो आणि मी पाण्यात जाऊन एन्जॉय करतो.